परमर्षी स्वस्ती मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोकमे कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो हे चार रुद्धि धरयतीश जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाशक कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे. चौसष्ट रुद्धींमध्ये जे बुद्धिरुद्धीधारी मुनिराज आहेत ते माझं मंगल करोत, माझ्या पापाचा नाश करोत, मला पुण्याची प्राप्ती करून देवोत, अशी एक भावना म्हणून आपण त्यांचं स्मरण केलं. तर त्याच्यामध्ये काय चाललं होतं, आपली कुठली रुद्धी चालली होती, वादित्व रुद्धी. जी 18वी रुद्धी आहे ना, बुद्धिवृत्तीमध्ये जी शेवटची रुद्धी आहे. एकूण 18 भेद आहेत त्याच्यामध्ये. त्यातला 18वा भेद म्हणजे वादित्व रुद्धी. काय सांगितलं होतं त्याचं स्वरूप? वादित्व रुद्धी म्हणजे कधीही पराजित होत नाहीत. भलेही तिथं समोर इंद्र आला तरी सुद्धा त्याला या मुनिराजांना परास्त करण्याची शक्ती कोणाच्यातही नाही, असे ते वादित्व रुद्धिधारी मुनिराज आहेत. व्याख्या काय केलेली त्याची? ज्याद्वारे परमतातील दोष शोधून परीक्षा केली जाते आणि अन्य दार्शनिकांना निरुत्तर केले जाते. अन्य दार्शनिकांना निरुत्तर केले जाते. वाद प्रतिवादामध्ये निरुत्तर केले जाते, अशी ती रुद्धी म्हणजे वादित्व रुद्धी आहे. इंद्राने जरी येऊन वाद घातला तरी आपल्या बुद्धी व प्रतापाद्वारे त्याला निरुत्तर करू शकतात, त्याच्या दोषाचे अन्वेषण करू शकतात. या तपस्वींच्या समोर कोणीही वादविवादामध्ये विजयी होऊ शकत नाही. सर्वांना ते परास्त करतात. मग ते कोणीही असोत, कुठल्याही मताचे असू देत तरी सुद्धा ते अपराजितच राहतात. म्हणजे इतकं त्यांचं बुद्धी कौशल्य असतं. त्यांच्या त्या बुद्धीसमोर त्यांना कोणीही हरवू शकत नाही. म्हणजे हारजीत करायचा हा त्यांचा भावच नसतो. एकतर जिनमताची स्थापना करायची हाच भाव आहे. त्यामुळं कोणी येऊन त्या मताला बाधा देईल, कोणी त्याच्यावर विरोध करेल, तर त्या विरोधाला नष्ट करण्याची शक्ती यांची असते. असं थोडं ना त्यांची भावना असते की याच्यातून मला विजयी व्हायचं आहे, मी ग्रेट आहे असं सांगायचं आहे. जसं की तो विद्वान ब्राह्मण त्या सिद्धसेन दिवाकर मुनिराजांशी वाद करायला गेला होता. का बरं? तर मी महान आहे हे त्याला दाखवायचं होतं. मुनिराज नाही आहेत तर मी विद्वान आहे, अशी भावना या मुनिराजांना नसते.
कारण एकतर त्यांना ती वृद्धी प्रगट झाली आहे हे सुद्धा नाही माहिती आहे. ते तर त्यांच्या साधनेमध्ये आहेत आणि मग त्याचं फळस्वरूप हे सगळं वृद्धींची प्राप्ती झाली आहे. जितकी परिणामांची विशुद्धी वाढते तितकं ज्ञानाचा क्षयक्षम वाढत जातो. आपण बहिरंगातून वाढवायला जातोय. जसं मुलांना शाळेचा अभ्यास करा म्हटल्यावर तुम्ही काय सांगता त्यांना, जरासं पाठांतर चांगलं व्हावं किंवा बुद्धी चांगली व्हावी म्हणून आपण त्यांना काय मार्गदर्शन करतो, सगळे व्यग्रतेचे मार्गदर्शन करतो. उलटं काय म्हणायचं, त्याच्यातून उलटं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हावं असं सगळं आपण दाखवतो मार्ग. ध्यान करायला नाही लावत. सांगितलं त्यांनी एकदा ध्यान करा तुम्ही बसून, तर उलटं त्याच्या निमित्तामध्ये परिणाम निर्मळ झाले की क्षयक्षम वाढत जातो. सांगितलं ना एकदा की आम्ही जेव्हा 12वीमध्ये होतो त्यावेळेस तिथं ते आमच्या ट्युशन सरांची स्टाईल होती, पहाटे 5ला क्लास असायचा 12वीचा आणि गेल्यावर पहिल्यांदा ते आम्हाला मेडिटेशन करायला लावायचे. त्यांचं मेडिटेशनचं स्टाईल वेगळं होतं. भाव हा होता की कॉन्सन्ट्रेशन वाढायला पाहिजे. नाही तर तिथं त्यावेळेस त्यांनी कसं करायचे की फक्त बाहेरचे व्यग्रता, बाहेरचे विषय कमी करण्यासाठी असं विचार करायला लावायचे की डोळे झाकून बसा आणि विचार करा की आपण एखाद्या वनात गेलोय, तिथं सगळं कोणी नाही आहे, तुम्ही एकटे, सुंदर वन आहे. आता डोळ्यासमोर आणा की असं ते समोर चित्र यायला पाहिजे असं एक, कारण सगळं बाकी जसं आपण पृथ्वी धारणा करतो ना पहिली, तर त्याच्यामध्ये पण सगळं तेच स्टाईल आहे. तशाच प्रकाराने ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. इतकं आपल्याला हे ज्ञान नव्हतं त्यावेळेस, पण तेच जे आपण पृथ्वी धारणेत करतो ना तेच त्यांचं पण स्टाईल आहे. तर त्यांनी काय सांगायचे, वनात गेलोय, मग तिथं सुंदर झाडी आहे, सरोवर आहे समोर, तुम्ही सरोवराच्या जवळ जाऊन बसलाय आणि आता त्या सरोवराच्या नीरव शांतता आहे, सगळीकडे एक सुगंध आहे, फुलं फुलली आहेत वगैरे वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय केला, एक दगड त्या पाण्यामध्ये मध्यभागी टाकला. काय झालं, लहरी आल्या. मग ते तुम्ही बघताय कसं एकदम एकाग्रतेने बघताय. आता बघा ते लहरी दूर दूर जात आहेत, दूर दूर जात आहेत. तसे माझे विकल्प पण दूर दूर जायलेत, मला कुठलेही आता आकुलता नाही आहे, असे तुम्ही एकाग्र झालाय. असं करून ते म्हणजे विषय माहीत नसलेला जीव अशी एकाग्रता देतो आणि मग त्यातून जे निर्मळ झाले, काय म्हणायचं, परिणाम शांत झाले, आता ज्ञान स्थिर झालं ना, त्यांनी जे शिकवणार ते सगळं कळणार. मग ते आपल्याला ध्यान माहीत आहे म्हणून आपण ध्यान करू शकतो तशा प्रकारचं. पण त्या काळात पण आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे 12वी एकदम मस्त गेली त्याच्यामुळं आम्हाला. हां असं म्हणा. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, ज्ञानाला स्वच्छ करायचं काम आहे. जे इतर तुमच्या डोक्यात काहीतरी घेऊन आलेलं असताना, जायचं आहे, काम करायचं आहे, पळायचं आहे, शाळेला जायचं, असं काहीतरी अभ्यास झाला नाही आणि तर टेन्शन आहे, हे सगळं बाहेर टाकल्यावर मग तुम्हाला आता ज्ञान मस्त झालं, तर त्यात तुम्ही काय पण घाला लगेच कॅचअप होतं ते. असं त्यांचं एक स्टाईल असायचं. पण आता आपल्याला माहिती आहे पृथ्वीधारणा काय आहे, रूपस्थ ध्यान काय आहे, सगळ्या रीतीने आपण त्याच्या उलटं त्या ध्यानाचं अवलंबन घेऊन आपली एकाग्रता वाढवू शकतो आणि त्याच्याद्वारे ज्ञानाचं उघाड होत जातो सहजतेने. आणि असं या परिणाम विशुद्धीचं फळ म्हणजे या वृद्धींची प्राप्ती आहे. त्यामुळं त्यांची भावना अशी कुठेही नसते की आपली विद्वत्ता प्रदर्शन करण्यासाठी म्हणून ते कोणाला सांगायला, बोलायला किंवा वाद घालायला जात नाहीत. आपलं सगळं भाव काय असतात, तेच असतात. घरामध्ये सासू म्हणती मी शाणी, सून म्हणती मी शाणी. मग त्याच्यामध्ये आपले वादविवाद कशासाठी, मोहासाठी, रागासाठी, द्वेषासाठी. आणि हे मुनिराज करायला तर वादविवाद कशासाठी म्हणायचं, वीतरागतेचा आहे तो. त्याच्यातून त्यांना वीतरागता प्रदर्शित करायची आहे. जसं परवा काय सांगितलं ते स्टोरी एक अर्धवट झाली होती आपली. ती सुनबाई असते आणि ती गेली कुठं, तिच्या गुडघ्यामध्ये त्रास असतो काय, आणि मग खूप वेदना असतात, डॉक्टरला दाखवून आलेली असते, डॉक्टर म्हणालेले असतात ऑपरेशनच करायला पाहिजे, दुसरं काही इलाज नाही आहे. पण त्याच्या आधी मेडिकेशन म्हणून थोडा दिवस गॅप आलेला असतो मध्ये त्यांना, त्याच्यानंतर करायचं म्हणून. मग तेवढ्या काळात ती एका सत्संगात गेलेली असते. तिथं गेल्यावर तिथल्या साध्वींनी सांगितलं, ते प्रवचन ऐकल्यावर वगैरे तिचं वेदना चालू आहेत म्हटल्यावर त्यांनी विचारलं काय होतंय त्रास. मग तिने सांगितलं मला गुडघ्याचा त्रास आहे, मला दिवसातून सकाळी कामाला उभारल्या 2-3 तास उभारून काम करावं लागतं, त्यामुळं सगळं पाय निकामी झालाय, असं काय काय तिने सांगितलं.
मग माझी सासूबाई मला जर आपण मदत करत नाही असं ऐकल्यावर त्या साध्वींनी काय केलं, डोस दिले तिला. म्हटले तू का निंदा करती? म्हणली सासूबाईच्या काळामध्ये तिने काम केलंयच की, नाही केलं का? सुंदरी काकी नाही केलं का काम? आम्ही पण भरपूर केलं, आपण सांगतो का नाही? आपण काम केलेलं आपल्या तोंडाने कधी नाही सांगायचं. दुसऱ्यांनी सांगितलं तर खरं ते काम श्रेष्ठ म्हणायचं, आणि आपण स्वतःहून जाऊन समोर सांगतो मी केलं मी केलं. मग उलट लहान झाला, महान नाही झाला. मग त्यावेळेस तिने म्हटलं, उलट त्या साध्वींनी म्हटलं की सासूबाईचा काळ होता तेव्हा ती फुल फ्लशमध्ये काम करायची, आता नसती शक्ती म्हणल्यावर कशाला त्यांच्याकडनं अपेक्षा करते तू? तर ती सूनबाई काय म्हणली, हां असं नाटक करत नसते ते. मग त्यावेळेस ती काय म्हणाली, सूनबाई म्हणली त्या सासूबाईचे पोरी आल्यावर पळून पळून काम करतात म्हणून, हो का नाही? कसे भाव आहेत आपले पण. म्हणली त्यावेळेस जाती कुठं शक्ती, कुठं येते शक्ती, आणि बरोबर मुली गेल्यावर सुनेच्या समोर दुकडं काढून बसतात सासू, असं तिचं म्हणणं. आणि त्याच्यातून सगळी निंदा दिसत होती त्या साध्वीला. आणि मग तिने सांगितलं तू आजपासून सासूची निंदा करू नको, आणि तिचे उलट गुणगान कर, कौतुक कर, त्याचं फळ तुला तुझ्या त्रासातून मुक्ती मिळेल. ती म्हणली हे काय मला जमायचं नाही, हे काय असलं सांगू नका मला, दुसरं काय होतं सांगा. नाही म्हणली माझ्याकडे हे एकच औषध आहे. मग ती गेली घरी. 2 दिवसांनी परत आली, अजून वेदना चालूच होत्या, त्रास चालूच होता. मग परत आल्यावर दुसऱ्या दिवशी काय म्हणायचं आता, त्रस्त झालेला जीव असतो तो नंतर काय करताय, हळूहळू शरण यायला लागतंय. मग तिसऱ्या दिवशी आल्यावर म्हणली तुमची गोळी काय सांगा मला. ती म्हणली माझ्याकडे एकच गोळी आहे, परनिंदा त्याग. मग त्यावेळेस ती स्वीकारती, आणि ती म्हणाली काय की ठीक आहे मी निंदा नाही करणार, पण मला स्तुती कर म्हणून सांगायचं नाही. म्हणजे अजून पण मान कशा असतं ना मागं. मग ठीक आहे म्हणली, एवढं तर पालन कर. काय करायचं, निंदा करायची नाही पराची. आणि मग गेली घरी, आणि 4 दिवसांनी आली तर इतकी प्रसन्न, इतकी आनंदी, काय म्हणायचं, एक तिचा आनंद व्हायला लागला होता. मग त्या साध्वीला कळलं काय झालं होतं नक्की, मंगलकाकी कसं काय खुश, कुठं गेली वेदना. मग त्यावेळेस ती म्हणली की मला माहीत नाही काय झालं, पण मला खूप बरं वाटायला लागलं आता, काय झालं मला माहीत नाही म्हणाली ती. मग त्यांनी सांग म्हणले तर ते 4 दिवसात तुझं काय काय रुटीन होतं ते मला सांग, मी सांगते तुला काय फरक पडलाय. मग तिने सगळं सांगितलं. तिने काय असं जाऊन कौतुक केलं नव्हतं, काय बोलली नव्हती, काय वेगळं नाही, आपलं रुटीन चालू होतं. त्याच्यामध्ये एक घटना तिने जी सांगितली ती साध्वीनी पकडली आणि सांगितलं ह्याच्यामुळं तुझी वेदना कमी झाली. तर काय झालं होतं की ते म्हणले संध्याकाळच्या वेळी सगळेजण एकत्र जेवायला बसले होते, आणि जेवायला बसल्यावर तिने काहीतरी एक डिश बनवलेली होती आणि ती खूप चांगली झाली होती. मग ते खायला बसलेले कोण, तिचा नवरा, तिची मुलं बसलेली होती, आणि त्यांनी सांगितलं की खूप मस्त झाली आहे, सगळ्यांनी कौतुक केलं त्या डिशचं. मग त्यावेळीस ती एक वाक्य म्हणाली की हा पदार्थ, हा मेनू आमच्या माहेरी नसतो, हा मी सासूबाईंकडून शिकलाय. बस सासूबाई खुश. म्हणजे काय, सासूची कळत नकळत स्तुती झाली का नाही, आणि त्या सासूचे परिणाम आनंदी झाले, तिच्याविषयी लगेच भाव बदलले सासूबाईचे. पण हिनी कळत नकळत जरी बोलली असली तरी सुद्धा त्याचा परिणाम असा झाला. आणि मग सासूकडनं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सगळे तिला मिळाले की रोग कमी झाला. काय झालंय, काय काय रोग आहे सांगा तुम्हाला, सगळ्याचे रोग काढू आपण बाहेर. सगळ्यांचे सासवा बाहेर पडते, सासूबाईंचे पण त्रास आणि सुनांचे पण त्रास, सगळ्याचं मागं कारण हेच असते, होत असतंय, व्हायब्रेशन्स असतात, त्याच्याशिवाय थोडी ना परिणाम बदलतात. अजून एक सांगू तुम्हाला उदाहरण, तसंच सांगितलं, आपल्याला कळत नाही म्हणजे अशुभ आश्रव होतो त्याच्या निमित्तात आपल्याला, आणि त्याच्या निमित्तात सगळी मग रोग दुखणी वगैरे हा असा त्याचा उदय सुरू होतो. आपल्या परिणामांच्या विशुद्धीने सगळे रोग दूर होणार आहेत, आणि तेच आहे मलिनता असेल परिणामामध्ये की अशुभ आश्रव बंद होतात. त्या मुनिराजांचा कोड कसा दूर झाला, वादिराज मुनी, सनतकुमार चक्रवर्ती, सगळ्यांचे रोग कसे काय दूर झाले हो, परिणामच औषध आहे ना. बाहेरून काय खाल्ल्यावर कमी होतात रोग, तेच आहे. म्हणून परिणामांची अशुद्धी रोगाचं कारण आहे आणि विशुद्धी निरोगतेचं कारण आहे. काय म्हणले मी, लिहा आणि घरात असं लिहून ठेवा मोठ्याच्या मोठं वाक्य की
माझ्या रोगाचं कारण माझे परिणाम आहेत. सगळ्यांनी वाचायला पाहिजे ते वाक्य. मग ती सासू असू दे, नाही तर सून असू दे, मुलगा असू दे, नाही तर कोण पण असू दे, बाहेरून येणारा पाहुणा असू दे. बघा सगळ्याचे परिणाम निर्मळ होणार का नाही. वाक्य सांगितलं होतं की कोड म्हणजे कोड नसतो तर तो गर्व असतो. होय, कोड म्हणजे कोड नसतो, गर्व असतो म्हणे. बघा कोण असेल तर म्हणजे जिथं गर्व असतो तिथं कोड होणार, जिथं कोड आहे तिथं गर्व आहे, हे समजून घ्या. म्हणून परिणामातून पहिल्यांदा इलाज करा, हे सांगायचं आहे मला त्याच्यातून. आपण बाहेरून सगळं शरीराला इलाज करायला जातो तर एखाद्याला गुण येतो, एखाद्याला येत नाही. पण जेवढी तुम्ही विशुद्धी वाढवणार ते रोग, ती वेदना कमी होत जाणार आहे 100%. उलटं मुळासकट नष्ट होणार. बाहेरून औषधं खाणार तर असा तर आहेच चालू अंतरंगात, त्याच्या निमित्तात उलटं थोडा वेळ तुम्हाला दबल्यासारखं दिसेल, परत उद्भवतोच. म्हणून त्याचा समूळ नाश करायचा तर औषध आतून करा. मग त्यासाठी उदाहरण सांगत होते काकांनी विचारलं इथं की असं कुठं होत असते का? कुठं कुठं होत असते सांगा, कोणाच्या घरी झालं आहे असं? म्हणजे उलटं प्रॅक्टिकल झालेल्याच्या घरचं उदाहरण सगळ्याला पटेल अजून माझ्या सांगण्यापेक्षा. तर तिथं काय सांगितलं की एक मुलगा होता आणि तो आईवडिलांना न सांगता निघून गेला घरातून. मग त्यांनी सगळीकडे शोधले, विचारपूस केली, पण तो काही मिळेना. म्हटल्यावर थोड्या दिवसांनी त्यांना पण असं सानिध्य मिळालं कुठंतरी, सत्संग. आणि मग त्यांना सांगितलं त्या साध्वींनी की म्हटले तुम्ही कधी काळी कोणाची निंदा केली असणार किंवा अपशब्द बोलले असणार, कोणाला तरी कोणाचं तरी मन दुखवलेलं असणार, त्याच्या निमित्तात तुम्हाला दुःख आहे, तुमचं मन दुखावलं जाते. ते आठवा आणि क्षमायाचना करा, किंवा काय म्हणायचं, निंदा तरी सोडा, असं म्हणलं त्यांनी. मग ती म्हणाली आम्ही घरात 2 जणच राहतो, नवरा बायको, आणि कोणाचा संबंध नाही आहे की कोणाची निंदा करायला आम्ही भेटतो जातो वगैरे, असं काय कोणी येते घरात, काहीच नाही आहे. मग त्यांनी सांगितलं तरी पण तुम्ही क्षमावली करा, आठवा तुम्ही कुठं कधी कोणाशी निंदा केलेली असेल तर. त्यावेळेस ती बाई असती, जी आई असती, ती आठवायला लागली घरी गेल्यावर की आपण असं कोणाला संपर्कात आलो आहे की ज्याच्या आपल्याकडून निंदा होईल असं काय. तर परीक्षण सुरू झालं, दिवसभरातलं सगळं रुटीन डोळ्यासमोर आणलं. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच संबंध नव्हता. संध्याकाळी ती वॉकिंगला जायचे आणि त्यांचा ग्रुप असायचा कॉलनीतला. आणि बायका सगळे भेटल्यावर काय करता सांगा, 2 बायका कधी भेटायचं नाही, सगळे फिमेल गॉसिप म्हणतात त्याला. आणि मग ते एकमेकांची चर्चा म्हणजे तिसरी बाईला पकडून निंदा करत बसायचं, अशी सगळी त्यांची स्टाईल असते. आणि मग तिला ते आठवलं आणि समजलं की आपण असं कुठेतरी निंदा करतो. आणि मग त्यावेळेस तिने ते म्हणलं की नको, ही अनावश्यक गोष्ट मला नाही करायची. ती त्या ग्रुपपाशी गेली तर त्यावेळेस तिने सगळ्यांना सांगितलं की आजपासून निंदा करायची नाही. कोण ऐकलं नाही. ती म्हणाली मला इथं तुमच्याबरोबर यायचंच नाही आहे जर असं काय असेल तर. आणि मग त्या दरम्यान जेव्हा अजून ती रिकॉल करत होती की मला का असं उदय येतोय, अजून तिला आठवलं नव्हतं, तेवढ्यात तिने स्वतः फोन केला होता मुलाला. त्या साध्वींनी सांगितला होता एकदा तुम्ही कॉल करून बघा मुलाला, बोला तुम्ही स्वतः, त्याची का अपेक्षा करताय त्यांनी करावं. मग फोन नंबर मिळाला कुठून, त्यांनी कॉल केला पण त्यांनी रिप्लाय दिला नाही. एकदा त्यांनी बंद केला, एकदा ह्यांनी बंद केला, असंच करून बोलणं झालं नाही दोघांचं पण. आणि मग जेव्हा हे तिला कळलं की आपण पराची निंदा करतोय कुठं, असं ज्या कोणी स्त्रिया येत नाहीत ते खाली कॉलनीमध्ये जे काय त्यांचं कार्यक्रम चालतं तिथं जे येत नाही त्यांची आपण निंदा करतो, हे तिला जेव्हा रिअलाईज झालं त्यावेळेस तिने सोडलं ते. आणि मग 3 दिवसांनी सांगितलं, मुलाचा स्वतः फोन आला, आई कशी आहेस. कसं काय म्हणजे आहे कुठंतरी फळ आहे त्याचं, नाही असं नाही आहे. त्यामुळं प्रयोग करून बघा ना. हे काय कुठं आपल्याला औषध घ्यायला लागणार नाही, पैसे द्यावं लागणार नाही, कुठं जाऊन ट्रीटमेंट करावं लागणार नाही आहे, फक्त आपल्या परिणामातून बदलायचं आहे. आज ते टेलिपॅथी म्हणतात आम्हा, तसंच आहे त्याच टाईपमध्ये. म्हणून दुसरा कुठला पुरुषार्थ करायला जाऊ नका, फक्त आपण कोणाची कधी केलेली असेल निंदा तर आठवा आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. तर ते एक सांगितलं उदाहरण.
पुढं सांगितलं की एकदा असं कोण आहे, अजून एक उदाहरण सांगितलं की एक मुलगा होता तो मंद होता, म्हणजे मंदबुद्धी नाही पण क्लासमध्ये सगळ्यांच्या मागं असायचा, म्हणजे मंद असायचं त्याचं लिहिणं म्हणा, अभ्यास म्हणा, असं काय म्हणायचं, सगळे 95%ला तर हा 35%ला असं त्याचं स्पीड असायचं. त्याला फार ग्रास्पिंग नव्हतं, त्याला लिहायचं स्पीड नव्हतं, असं मंद होता थोडक्यात. तर ती आई त्याच्यावर त्रस्त आणि ती भेटली या साध्वींना आणि त्यावेळेस त्या साध्वींनी सांगितलं की हे पण फळ कशाचं आहे, कधी तुम्ही केलेल्या दुसऱ्या मुलांची वगैरे कळत न कळत तुम्ही निंदा केलेली असणार. का कशी करता सांगा, माझा मुलगा बेस्ट आहे, म्हणजे काय झालं, एकीकडं तुम्ही कौतुक केलं की दुसरीकडं कोणाची तरी निंदा झालेली असती, कळत नाही आपल्याला. आणि मग असं कळत न कळत जे काय तुम्ही निंदा केलेली असणार किंवा तिने स्वीकारलं, मी सासू सासऱ्यांशी बोलत नाही, ते असे वागतात, त्यांना तसं काय असं काय वगैरे सांगितलं तिने सगळं त्या साध्वींना. त्या साध्वीने एका शब्दात सांगितलं, तुम्हाला आज फळ पाहिजे असेल तर आत्ता घरी गेल्या गेल्या पहिल्यांदा दोघांची क्षमावली करा आणि आजपासून त्यांची निंदा करू नका. काहीही असू देत, विचारसरणी डिफरंट असती हो, तुमचं काय म्हणायचं, तुमचे डिकेट्स वेगळे, त्यांचे डिकेट्स वेगळे असतात, तुम्ही लहान त्यांनी मोठे, त्यामुळे त्यांची विचारसरणी पुढची असती आणि आपली वेगळ्या स्टाईलची असती. त्यामुळं थोडंफार मतामध्ये फरक पडतच असतो, कुठलेही असू देत जोडी तरीसुद्धा. मग तिथं आपल्याला मॅनेज करून घ्यायला पाहिजे. त्यांनी मॅनेज करतच असतात पण आपण करत नाही म्हणून वाद होतात. आपल्याला वाटतं त्यांनी आपल्यासारखं राहावं आणि त्यांना वाटतं आमच्यासारखं राहावं. काय म्हणती सासूबाई, एवढ्याशे रोटल्या केल्या नाहीत की लगेच कंबर दुखाली म्हणून बसती, एवढ्याशे स्वयंपाक केलं नाही, एवढंसं धुणं धुतलं नाही की लगेच त्रास व्हायला म्हणून आम्ही इतकं करत होतो असं म्हणलं की काय झालं, सुनबाई गारच. म्हणजे तिला सांगायचं असतं काय, माझी शक्ती असताना मी पण असं करत होते तसं तू कर असं सांगायचं असतं. सांगते का तुम्ही नाही सासूबाई, हो म्हणा. कुठल्या पद्धतीने सांगायचं सासूबाईंनी तरी, आणि काय असेल कुठली कुठली पद्धत, तुमची ऐकायची पद्धत बदला ना, भाव ग्रहण करा ना त्याच्यातलं. आपण का बरं भाव चुकायचा, त्यांचे भाव चांगले तरी आपण चांगल्याच भावनेने, तुमचं पात्र कसंही असू दे तुम्ही चांगलं ग्रहण केलं तर बस ना. आता ती कोण होती हो, परवा मी गोष्ट सांगितली तिची, तिला की सासूबाईंनी घरातून बाहेर काढलं. कोणाची गोष्ट सांगितली मी, नाही नाही, तर ती नाही नाही थांबा एक मिनटं. तर तो अजय नसतो ना आणि त्यांनी तिला वरलं आणि जैन आहे म्हणून सांगून आणि मग घरी घेऊन गेला. नाही थांबा, मला आठवेना नाव, एक मिनटं सांगते आठवून. तर त्यावेळेस तो नवरा असतो तो परदेशी गेला होता आणि ही असती ती घरात असती आणि त्यावेळेस तिला कसं त्याच्यापासून तोडायचं किंवा घरात आहे तर हां तो असतो, हां हां त्याचं नाव असतं बुद्धसेन त्या नवऱ्याचं. तिचं नाव काय असतं, बरं आठवते. तर त्यावेळेस त्यांनी बुद्ध धर्म स्वीकार म्हणून सांगितलं असतं पण ती म्हणती जिन धर्म मी नाही सोडणार. आणि मग तिला जबरदस्ती करून बघितली. तिचे नियम असतात, रात्री भोजन करणार नाही, आगाळीत पाणी वापरणार नाही, कंदमुळं खाणार नाही, सगळे नियम असतात. तर जबरदस्ती तिला खायला लावत होते पण ती नाही खायची. मग तिचं अन्न पाणी तोडून टाकलं तरी पण ती आपल्या मतात दृढ राहिली की मी काय झालं तरी सुद्धा नाही खाणार. मग त्यावेळेस तिचे सासू सासऱ्यांचे गुरु म्हणजे बुद्धगुरू भेटले त्यांना. बुद्धगुरू त्या सासू सासऱ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं ही जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तुमच्या घराचा नाश आहे, तिला एकतर घराच्या बाहेर काढा नाही तर संपवा असं काहीतरी सांगितलेलं असतं. हां नाही स्वीकारत ना म्हणल्यावरती जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तुमचा नाशच आहे असं सांगितलं त्यांनी गुरूंनी. त्या म्हणल्यावर मग तो जेव्हा नवरा बाहेरगावी गेला तर हिला बाहेर काढलं घराच्या. आणि मग काढल्यावर ती म्हणतीये 5 दिवस तिला अन्न पाणी दिलेलं नसतं,
5 दिवसाची उपाशी, अंगात शक्ती नसती उभारायची सुद्धा. आणि तसल्यातनं दिवसा बाहेर काढलं तर लोक नावं ठेवतील म्हणून रात्री अपरात्री बाहेर काढलं घराच्या. ती म्हणते की मी एवढ्या अपरात्री कुठं जाणार, माझ्या अंगात शक्ती नाही आहे. जर असं फील करून बघा काय असेल. असे सासू सासरे आपले नाहीत. हां, किती भाऊ आहेत, धन्य आहेत बघा आपण. मग त्यावेळेस तिला जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ती म्हणते माझ्या शीलाची मी कसं रक्षा करणार, माझ्या अंगात शक्ती नाही आहे, मी कुठं जाणार आहे. इवन ती 15-20 वर्षात घरी पण गेलेली नसती, तिला घराचा रस्ता पण माहीत नाही. आणि कोण तिला आत्ता सोडणार आहे का मदत करणार आहे. त्यामुळं ती म्हणते की दिवस उजाडल्यावर मी जाईन, आत्ता मला सोडू नका. तरी पण सासूनी ऐकलं नाही, तिला काढलं घराच्या बाहेर. शेवटी ती नमोकार मंत्र म्हणत आपलं नामस्मरण, आपलं ध्यान करत, कोणालाही दोष दिला नाही माझी सासू अशी. असं कसं सांगायचं, नीट सांगायचं नाही सासूबाईंनी. हां, आता तिथं म्हणली असती तर ती असं आता अजून वाढली असती तिची. आणि ती बाहेर पडली. शेवटी जे होईल ते होईल असं म्हणत निघाली जंगलाच्या रस्त्यांनी. आणि पडली एका आदिवासी माणसाची नजर तिच्यावर. त्यांनी तिच्यावर मोहित झाला, तिला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ती त्याला भाऊ म्हणून हाक मारते तरीसुद्धा तो म्हणाला तू माझी राणी हो. आणि मग ह्याच्यामध्ये ती बस ध्यानामध्ये लीन राहिली. काय होईल ते होईल म्हणली, पण मी मरीन पण माझं शील नाही भ्रष्ट करणार. आणि मग त्याच्यामध्ये तिनं काय त्या वनात असणारी देवताने तिला मदत केली, त्याला पळवून लावलं. आणि मग एवढंच केलं बरं का, एवढंच पुण्य होतं. त्या देवीचं काम नव्हतं नेऊन घरी सोडायचं. एवढंच पुण्य असतं बरं का. आपलं पुण्य असतं ना तेवढंच फळ मिळतं आपल्याला. त्याच्यापेक्षा जास्त काय म्हणायचं, नसीब से ज्यादा कशाचं, समय से पहले और नसीब से काय भाग्य से ज्यादा कभी कुछ नहीं मिळता. आपलं भाग्यच असं आहे म्हणायचं आणि आपल्याच सुधारणा करायची, दुसऱ्याला नाही. आणि मग ती निघाली जंगलातनं त्याच अवस्थेमध्ये अडखळत, कुठंतरी धरत पडत असं. आणि समोर येऊन उभारला कोण, नवरा. कसं काय, नवरा आला होता परदेशातून. आणि घरी जाऊन बघितला तर कळलं की ह्यांनी घराबाहेर काढलंय, ते पण रात्रीतनं. मग तो म्हटला मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार, ती कशी असू दे मला ती पाहिजेच. आणि निघाला, कुठंही असेल मी तिला घेऊन येणार म्हणून. आता हे घरातले आई वडील म्हणतायत अरे आमच्याकडं बघ, आम्ही आहे अजून. म्हटला मला ती पाहिजेच, कारण तिच्यासाठी तर विवाह केला होता. आणि मग तशाच अवस्थेमध्ये निघाला, बरोबर त्याच जंगलात आला आणि तिच्या समोर येऊन उभारला. होतं का नाही पुण्य, असलं की सगळं मिळतंय. मग ती म्हणाली की तुम्ही जावा, घरी राहावा, असं करू नका. मग तो म्हणाला नाही, मी धन कमवण्यासाठी बाहेर जाणार आहे, तू तुझ्या माहेरी राहा. ती म्हणाली नाही, आता पतीचं घरी आली आहे तर मी या अवस्थेमध्ये घरी जाणार नाही. तुम्ही जिथं जाणार, जिथं राहणार तिथं मी राहीन. आणि मग दोघं निघाले. काय कुठं दिशा माहीत नाही, लक्ष माहीत नाही, निघाले होते असेच. आणि मग जाताना रस्त्यात काय झालं, तिथं जाऊन त्या कुठेतरी विश्रांतीसाठी म्हणून, ही थकलेली होती ना, हिच्या अंगात शक्ती नाही म्हणल्यावर ते झाडाखाली कुठेतरी बसले होते. आणि तिथं झोप लागली दोघांना पण. आणि त्याला सर्पदंश झाला नवऱ्याला, आणि मूर्छित झाला तो. आणि सकाळी उठून बघितलं तर तो असा बेशुद्ध पडलेला. म्हटल्यावर तिला भीती वाटायली की आता आपण काय करायचं. आणि हे कळलं त्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना. आणि ते आले, बघ तू माझ्या मुलाचं प्राण घेतलेस. सगळीकडे अफवा पसरवली, तिच्यामुळं माझ्या मुलावर असं संकट आलं. आणि मग सगळं गाव निंदा करू लागलं तिचं. आणि मग राजा आला तिथून. राजाने सांगितलं की तू जे काय हे केलंयस ते चुकीचं आहे, तू बुद्ध धर्म स्वीकार. ती म्हणती काही झालं तरी सुद्धा, प्राण गेले तरी चालतील त्याचे मला, पण मी जिनधर्म सोडणार नाही. इतकी तिची दृढता होती त्याच्यावर. आणि मग ती आपलं धावा करती भगवंतांना, म्हणते की मी जर खरी भक्ती केली असेल आजपर्यंत तर त्या जिनधर्माचं फळ मला चांगलं मिळू देत. आणि धर्मावर आळ यायला नको, काहीही असू देत. जिनधर्मामुळं असं काय झालं असं नको व्हायला, मला माझ्यासाठी काय नको आहे, पण धर्माची माझ्या निमित्तामध्ये विराधना अवहेलना व्हायला नको. आणि मग तिने जे काय मंत्र म्हणायला सुरुवात केली, ध्यान करायला सुरुवात केली की तो सचेत झाला. आणि मग त्याच्या सकट आता सांगा कोण कोण, सगळे जिनधर्मी झाले. काय, नवरा, सासू सासरे, राजा, प्रजा, राहिलं कोण, ते बुद्ध गुरु, ते पण येऊन समोर उभारले होते. आणि त्यांनी पण तिला शरण आले आणि म्हणले की खरोखर तुझी भक्ती आणि तुझा धर्म श्रेष्ठ आहे. सांगा कोण कोणाला बदललं, कोण कोणाला बदललं काका.
बदलायला जावा, कोण बदलणार नाही. स्वतः बदला, सगळं जग बदलणार आहे. म्हणून आपल्याकडून इलाज करा हो, बाहेरून कोणाला काही करायला जायचं नाही. आणि मग कोणाला दोष दिलं की आपल्याकडं पण तेच बाउन्स येते परत. तुम्ही कोणाला तरी अरे म्हणलं की माहित आहे तुम्हाला सगळ्यांना, तसलीच विद्या माहित आहे. मग हे असे मुनिराज असतात की जे त्यांना विवाद करायचा नाही आहे, पण त्याच्यातून तत्व सांगायचं एवढंच. म्हणून तत्वबोध व्हावा ह्या भावनेने तुम्ही वादविवाद केला तर श्रेष्ठ आहे. पण त्याच्या पलीकडं जर रागद्वेषामध्ये रूपांतर व्हायलं तर मंदिरात सुद्धा तुम्ही काय केलेली तत्वचर्चा योग्य नाही. त्याच्यातून तुमचा भाव हाच असावा की तत्व सगळ्याला समजावं किंवा धर्माची प्रभावना व्हावी. अन्यथा आपलं सगळं सांगणं किंवा आपलं स्वाध्याय हे सुद्धा चुकीचं आहे. मग आता हे जे काय रुद्धिधारी मुनी आहेत त्यांना काय म्हणायचं, गुरुचं स्थान दिलं ना आपण. देव शास्त्र गुरु का देव गुरु शास्त्र, कुठला क्रम बरोबर आहे? जरा असं विचार करा की विद्वान लोक विचार करून उत्तर देतात. काय म्हणले? देव गुरु शास्त्र का देव शास्त्र गुरु, कुठला क्रम बरोबर आहे? देव गुरु शास्त्र, देव शास्त्र गुरु. एक जण हे सांगा आणि एक जण ते सांगा, म्हणजे काय झालं? देव गुरु आणि शास्त्र. हे तू द्या बघू, असं का बरं? उपदेश देते शास्त्र. सगळे गुरु झाले. प्रत्यक्ष गुरूंचं हे मिळतं ना. समुच्चय जय मला करता का कधी? काय होते चार्गे म्हणा? ओम रीम. आता काय करावं, दाखवा पुस्तक काढा चला. जिनेंद्रार्चनामध्ये घेऊन बसला असाल तर बघा. मग काय म्हणतो? देवशास्त्र गुरु. देवशास्त्र गुरु. देवशास्त्र गुरु हाच क्रम योग्य आहे का सांगा? आता हेतू द्या त्याला. देवशास्त्र गुरुचे चला पूजन करूया. समक्ष तरी शास्त्र नाही का बरं असा क्रम घेतला? देवांनी सांगितलेली वाणी जी शास्त्र आहे त्याच्यावर चालणारे नंतर मग ते जे गुरु आहेत त्यामुळे म्हणजे पहिल्यांदा देव स्थापित झाले आपले. त्या देवांनी सांगितलेली वाणी ग्रहण करून ज्यांनी दीक्षा घेतली, ज्यांनी साधना केली ते आपले गुरु झालेत. म्हणून पहिला वाणी आहे भगवंतांची, ही दिव्यध्वनी आहे, हे शास्त्र रचना आहे, आणि मग तिथे त्याचं फॉलोअर्स म्हणून हे गुरु आहेत. पण आजकाल सगळं उलट काय चाललंय, जे कोणी गुरु आपले आपले ठरवलेत, आपल्या आपल्या मतानुसार मांडलेत आणि त्यांनी जे काही शास्त्र केलं त्यालाच प्रमाणता देतोय. देवाचं शास्त्र नाही, गुरुचं शास्त्र पुढचं. हे चुकीचं आहे. पहिल्यांदा सांगितलं की भगवंतांच्या दिव्यध्वनीतून जे आलं ना, म्हणून आम्हा सगळ्यांना नेहमी काय सांगतात, मूळ शास्त्राचं अध्ययन करा. म्हणजे जे दिव्यध्वनीतून आलेलं जे काय पहिल्यांदा रचले गेलेले आहेत ना, ते मूळ शास्त्र आहेत. त्याचं अध्ययन केला तर मार्ग आपल्याला योग्य मिळणार. आणि आत्ता जे काही रचले गेलेले आहेत ना, ते प्रत्येकाने आपल्या आपल्या मतानुसार, आपल्या ग्रहण धारणेनुसार असं काही रचलंय. मग ते वाचलं पहिल्यांदा तर तुम्हाला निर्णय नाही होणार कुठलं योग्य आणि कुठलं अयोग्य आहे. ठीक आहे, तुम्हाला जर बुद्धी काय म्हणायचं एकदा ग्रहण झालेलं आहे, व्यवस्थित तुमची धारणा आहे किंवा तत्वाचा योग्य निर्णय, कुठलंही वाचा, त्यात बाधा नाही आहे. पण आपल्यालाच आपण अजून फर्म नाही आहे किंवा आपला अजून निर्णय नाही आहे काय योग्य आहे अयोग्य आहे, आणि आपण मग कुठलं जरी वाचायला घेतलं तर मग त्याच्यामध्ये म्हणून मतभेद पडतात. हे गुरु योग्य आहेत, हे गुरु अयोग्य आहेत वगैरे. असं नाही, हे करणं योग्य नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं वाचते, एक मिनिट. पूर्वी परमदेव प्रभू आणि त्यांची वाणी म्हणजे शास्त्र, त्यानुसार उपदेश देणारे, आचरण करणारे ते गुरु. गुरुची चर्या आगमाप्रमाणे असते का आगम गुरुप्रमाणे असतं? तर तिथं ते खरे गुरु म्हणले जातात. म्हणून शास्त्राचं स्थान दुसरं आहे. देव शास्त्र गुरु हे स्थान
दुसऱ्या ठिकाणी शास्त्र का ठेवलंय? कारण त्या शास्त्रानुसार गुरूंनी स्वतःला ढाळलंय. सगळं त्यांचं ज्ञान, ध्यान, आचरण सगळं त्या शास्त्रानुसार आहे. म्हणून देवशास्त्र गुरु हाच क्रम योग्य आहे. पण जे काही उलटं चाललेलं आहे, देवानंतर गुरुला मान दिला, त्यांनी जे सांगितले त्यानुसार शास्त्राचा निर्णय जे करतात, त्यामुळे भगवंतांच्या वाणीचे प्रमाण न धरता गुरुनुसार प्रमाण मानतात. देव लुप्त झाले, त्याच्यामध्ये देव राहिले नाहीत किंवा देवाचं वाणी असं नाही ग्रहण केलं जात. मग हे क्रम म्हणून योग्य नाही आहे असं सांगतात. जर या कलिकालात उदाहरण छान दिलेत, राजहंस मिळत नाहीत म्हणून कोणी बगळ्याला हंस मानत नाही, त्याप्रमाणे आता खरे गुरु मिळत नाहीत म्हणून कोणालाही गुरु बनवले जात आहे. जे ख्याती, पूजा आदीच्या मागं लागलेत, खाण्यापिण्यात, शरीरात, चामड्यात जे अडकलेत, त्यांना गुरु कसे म्हणायचे? पण अशा गुरूंमध्ये अडकलेले जीव देवापासूनही दूर आहेत. देव राहिले नाहीत. आता बघा ना, जे काय भक्ती करतात लोक, आंधळे होऊन भक्ती करतात, अनेकांची बघितली आपण. आता त्या भक्तीच्या निमित्तात देव किती राहतात किंवा देवाची वाणी किती आपल्या डोक्यात राहते. म्हणजे काय म्हणायचं, जरी आपण गुरूंची सेवा करतोय ना, तरी सुद्धा तथ्य मागं काय म्हणायचं, किंवा एक बॅकबोन आपल्याला भगवंतांचंच आहे ना, त्यांची वाणीच आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. पण हे विसरून जर काय तुम्ही सगळं करत असाल तर ते योग्य नाही. मग आंधळी भक्ती म्हणली जाते. आंधळ्या भक्तीनी तुम्हाला तुमचा मार्ग मिळणार नाही आहे. गुरुसुद्धा आपल्याला हेच सांगतायत की पहिल्यांदा अध्ययन करा, स्वतःचा निर्णय करा, तर तुम्ही पण मोक्ष मार्गस्थ होणार आहे. पण आपण ते न ग्रहण करता अविवेकाने जर धर्माच्या नादीला, धर्माच्या अधीन झालो, आधाराला आलो, तर त्याने आपलं कल्याण होणार नाही. अजून त्याच्याविषयी छान घेतलंय पुढं, उद्या वाचू. हो जाणा हा मी स्वयं प्रभू आहे, परमदेव आहे, परमज्ञानी आहे. जसे अरिहंत भगवान तसा मी. जाणीव करा. परिपूर्ण ज्ञान स्वरूपोहम, निराधार स्वरूपोहम, स्वाधीन स्वरूपोहम, समर्थ स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायणं, नमो लोहे सौवसां.